स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। यावेळी त्यांनी राज्यामध्ये एकूण 288 नगराध्यक्षांची निवड होणार असल्याची माहिती दिली आणि यासाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे। दरम्यान 246 नगर परिषदांमध्ये 10 नवीन नगर परिषदा आणि 15 नवीन नगर पंचायतींची भर पडलेली आहे। 10 नोव्हेंबर पासून उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत। तसंच पंचायत निवडणुका यावेळी बहुसदस्य पद्धतीने घेतल्या जाणार आहेत। तसंच नगर परिषदांमध्ये विषम संख्येच्या प्रभाग रचनेनुसार एका प्रभागात 3 जागा असतील आणि यासोबत मतदारांना नगराध्यक्ष पदासाठीही थेट मतदान करता येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे 6 महिन्यांच्या आत जात प्रमाणपत्र सादर करणं सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक करण्यात आलेलं आहे। चला तर मग कसा असेल हा निवडणुकीचा कार्यक्रम त्यावर एक नजर टाकूया। तर 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत। 10 नोव्हेंबर 2025 ला अर्ज दाखल करण्याची तारीख, 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असेल। 18 नोव्हेंबर 2025 ला सगळ्या अर्जांची छाननी होईल। तर नगर परिषद नगर पंचायती निवडणुकीची विभागनिहाय आकडेवारी काय नेमकं सांगतेय त्यावरही एक नजर टाकूयात। तर विभागनिहाय नगर परिषद कोकण 17, नाशिक 49, पुणे 60, छत्रपती संभाजीनगर 52, अमरावती 45, नागपूर 55, तर 31 ऑक्टोबर 2025 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। संपूर्ण राज्यामध्ये 1,07,03,000 मतदार नोंदणीकृत आहेत आणि मतदानासाठी 13,000 केंद्र उभारण्यात येतील असंही आयोगानं सांगितलंय। त्यामुळे एकूण मतदारांच्या संख्येवरही एक नजर टाकूया। तर पुरुष मतदारांचं जर गणित समजावून घेतलं तर 53,79,931 इतके पुरुष मतदार आहेत। महिला मतदारांची आकडेवारी देखील तुलनेने तेवढीच आहे, 53,22,870, इतर 775। एकूण मतदारांची आकडेवारी आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय आणि या मतदारांचं मतदान पार पडणार आहे ते 13,355 मतदान केंद्रांवर। तर यावेळची जी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची त्यामध्ये 2 गट पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एक म्हणजे सत्ताधारी विरुद्ध विरोधक। मात्र दुसरीकडे आज निवडणूक आयोगाने आपली पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर करून टाकल्यात। आता एकूण मतदार संख्या तर आपण पाहिली, मात्र गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांचा मुद्दा चांगलाच तापलेला होता। विरोधकच काय तर सत्ताधाऱ्यांकडूनही दुबार मतदार असल्याचं मान्य करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे या दुबार मतदारांचं काय हा प्रश्न अनेकांना पडला होता। त्यावरही निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलंय। सोबतच ईव्हीएम वरही त्यांनी भाष्य केलेलं आहे। मतदार यादीच्या बाबतीत जे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेला आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह त्याच्या पुढे आलेले आहे। जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल। त्यासोबतच त्याचं नाव, त्याचं लिंग, त्याचं फोटोग्राफ आणि त्याचा पत्ता या सर्व बाबीसुद्धा तपासेल। ज्या मतदान केंद्रामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेला आहे त्या मतदान केंद्रामध्ये त्याला मतदानाची सोय असेल आणि इतर मतदान केंद्रामध्ये त्याला मतदान करता येणार नाही। या निवडणुकीसाठी पुरेशी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारेच होणार आहेत आणि त्यामध्ये
13,726 कंट्रोल युनिट आणि 27,452 बॅलेट युनिटची व्यवस्था केलेली आहे. याशिवाय उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे, ज्यामुळे प्रचार मोहीम अधिक व्यापक आणि स्पर्धात्मक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर ही खर्च मर्यादा काय आहे तेही जाणून घेऊया. तर उमेदवारांसाठी असलेली खर्च मर्यादा त्यावर आपण एक नजर टाकतोय. नगरपालिका उमेदवार खर्च मर्यादा अ वर्गासाठी असेल. अध्यक्ष पदासाठी 15 लाख, नगरसेवक पदासाठी 5 लाख. नगरपालिका उमेदवार खर्च मर्यादा ब वर्गासाठी अध्यक्षपद 11,25,000, नगरसेवक पदासाठी 3,50,000. त्यानंतर नगरपालिका उमेदवार खर्च मर्यादा क वर्गासाठी अध्यक्ष पदासाठी 7,50,000, नगरसेवक पदासाठी 2,50,000. नगरपंचायत उमेदवार खर्च मर्यादा असेल. अध्यक्ष पदासाठी 6 लाख, नगरसेवक 2,25,000. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीये. तर फक्त नगर